गुड मॉर्निंग. आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी. तर अर्णवच्या टिफिनसाठी आज मला रवा ढोकळा बनवायचा होता. त्यासाठी आज खूप लवकर उठली होती मी. 5 वाजताच उठली होती, कारण की शूट पण करायचं होतं आणि काहीतरी अशी नवीन इंटरेस्टिंग त्याला रेसिपी बनवून द्यायची होती. तर चला सुरुवात करूया. इकडे 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी दही घ्यायची, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि थोडंसं पाहिजे तसं पाणी घ्यायचं. हे सगळं मिक्स करून मी 10 मिनटं भिजू घालून ठेवलेलं होतं. 10 मिनटं छान भिजलं ते. आता त्याच्यामध्ये मी एक इनो टाकून दिलं आहे आणि चांगलं मी आता फेटून घेणार ते पीठ. तिकडे मी स्टीम करायला ठेवलेलं आहे, कारण आधी स्टीम तयार असेल ना तर पटकन आपला ढोकळा तयार होतो. तो रवा ढोकळा असो किंवा बेसन ढोकळा असो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच की तुम्ही स्टीम तयार ठेवा. इकडे एक पूर्ण विनो टाकून दिला मी, थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावर. आता चांगलं फेटून घेतलं आहे. फ्रूट कलर पण घेतले मी, वाटींना तेल लावून ठेवलं. आता एका वाटीमध्ये व्हाईट कलर ठेवणार आहेत. तिघी पण वाटींमध्ये मी हे मिश्रण टाकून घेणार. थोडं थोडं कमी ठेवायचं, कारण की रवा म्हणजे आपला ढोकळा फुगतो ना तर वरती गेलेलं असतं, त्याच्यामुळे थोडं थोडं आपण कमी ठेवायचं. आता एका वाटीमध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेणार, ऑरेंज फ्रूट कलर, आणि एका वाटीमध्ये ग्रीन फ्रूट कलर टाकून घेणार आणि मस्त चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं. तर आज खूप लवकर उठली होती, कारण की आज 15 ऑगस्ट आहे आणि रोजपेक्षा आज व्हॅन लवकर येणार होती, म्हणून आज फटाफट सर्व तयारी करायची होती अर्णवची मस्त. आणि टिफिन पण आज असा वेगळा बनवायचा होता. आता इकडे ऑरेंज कलर पण छान मिक्स करून घेतला मी. थोडासा मला ऑरेंज कलर थोडासा कमी वाटला, म्हणून मी अजून टाकला. आता इकडे आपलं स्टीम तयार आहे. मस्त वाटं ठेवून घेणार मी त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे 12 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचा आहे ढोकळा. या पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की बनवून बघा, अजिबात बिघडणार नाही. अगदी परफेक्ट ढोकळा बनून तयार होतो, रवा ढोकळा. 12 मिनटं झाले, आता आपण चेक करून बघू. वाव, मस्त फुललेला आहे ढोकळा आपला. आता आपण चाकूच्या साहाय्याने चेक करून बघू. चाकू क्लीन निघतोय, याचा अर्थ ढोकळा पूर्ण प्रकारे तयार झालेला आहे. आता मी सर्व काढून घेते वाट्या. आज अर्णव झोपेतून उठल्यानंतर अर्णवसाठी हे सरप्राईज असणार आहे. आज त्याला छान वाटेल एक वेगळाच टिफिन बघून. तर इकडे मस्त आपले 3 कलर तयार झालेले आपल्या फ्लॅगचे. आता वाट्या इकडे ना कोमट कोमट थंड झाल्या ना तर हे काढून घ्यायचं आपल्याला याच्यातून ढोकळा.
किती छान दिसतंय ना, मस्त कलर आलेला आहे. आता याला मी असा कट करून घेतला आहे, कारण टिफिनला द्यायचं होतं. असं काही गोल गोल दिलं जाणार नाही टिफिनला. इकडे मी फोडणी पण तयार करून घेतलेली आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि थोडंसं त्याच्यावर मीठ टाकून अशी फोडणी तयार करून घेतली मी तेलाची. त्यावर थोडी थोडी टाकून देणार, कारण तो काही असं तिखट नाही खात. टिफिन तयार झालेला आहे. इथे मी अर्णवला टिफिन दाखवला. अर्णव एवढा खुश झाला की मम्मा तू हा रंग कसं काय बनवला, किती छान दिसतोय. त्याचं म्हणजे असे एक्सप्रेशन होते. आता मी थोड्याफार मिरच्या याच्यावरनं काढून टाकते, कारण की तो स्कूलमध्ये काही खाणार नाही तिखट असल्यामुळे मिरच्या. पण खूप छान दिसतोय टिफिन आज, रंग खूप भारी वाटतोय. तर तुम्ही पण असा बनवून बघा, अशी रेसिपी खूप छान वाटते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.